संत गोरोबा कुंभार. संतांनी आपल्याला जीवनाची दिशा दिली. संत गोरोबा कुंभार या देवाशी एकरूप झाल्यानंतर कशा प्रकारचे बदल होतात याविषयी त्यांच्या अभंगामध्ये आपल्याला सांगतात. निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, तेने केले देशधडी आपणासी. अनेकत्व नेले, एकेले सांडले निरंजने. एकत्व पाहता अवघेची लटिके, जे पाहे तितुके रूप तुझे. म्हणे गोरा कुंभार ऐका नाम देवा, आम्हा नाम कैचा. संत गोरोबा कुंभार कशा प्रकारे देवासोबत एकनिष्ठ झाल्यानंतर आपल्या मनाची अवस्था होते याविषयी अभंगामधून वर्णन करतात. निर्गुणाचा संग धरला जो आवडी, त्याने केले देशधडी आपणासी. देशधडी म्हणजे स्वतःला विसरून या परमसुखामध्ये रमून जाणं, भौतिक गोष्टीत न रमणं. ज्यांनी ह्या निर्गुणाशी संगत केली म्हणजे सोबत केली, ज्यांनी ह्या निर्गुणाशी म्हणजे निर्गुण असलेल्या ईश्वरासोबत जो राहिला, ज्याने त्याच्यावर श्रद्धा ठेवली, त्याला इतर कोणत्याच गोष्टीचं भय राहत नाही किंवा इतर कोणत्याच गोष्टीत भौतिक सुखात रममान होण्याचं कारण राहत नाही. त्याला स्वतःमध्ये न रममान होता ह्या ईश्वरी शक्तीमध्ये रममान होऊन त्याचं जीवन सुखकर होत राहतं. अनेकत्व नेले, एकिले सांडिले निरंजने. म्हणजे ह्या ईश्वराच्या भक्तीमध्ये जेव्हा आपण रममान होतो तेव्हा अनेक गोष्टी, भौतिक सुख दुःख हे सर्व दूर जातात. अनेकत्व हे निघून जातात, काहीच राहत नाही. केवळ एकच तत्व उरतं, ते निरंजन रूपातलं म्हणजे कोणतं, तर ते ईश्वराचं. सर्वच भेद संपून जातात, कोणत्या गोष्टीची शंका देखील मनामध्ये उरत नाही आणि केवळ तो ईश्वर आणि आपण हे दोनच नाते राहतात आणि ह्या दोनच नात्याला आपली वीण घट्ट धरून राहते. अशा प्रकारे आपण ज्या वेळेस या देवाला धरून राहतो, ईश्वराच्या भक्तीमध्ये रममान होतो, त्या वेळेस या सर्व सुखाच्या गोष्टी आपल्याला आपसुकच मिळतात. एकत्व पाहता अवघेची लटिके, जे पाहे तितुके रूप तुझे. जेव्हा साधक एकत्र येऊन पाहतो, एकात्मिक रूपानं पाहतो, तेव्हा त्याला सर्व काही खोटं वाटतं. ह्या सर्व गोष्टी मिथ्या आहेत असं त्याला वाटतं. भौतिक सुखाच्या गोष्टीमध्ये काहीच राहिलेलं नाही आहे, आपण त्याचा त्याग केला पाहिजे, ही गोष्ट त्या साधकाला जाणून पुजते आणि साधक ह्या गोष्टीमधून बाहेर यायला लागतो आणि खरं परमसुखाचा शोध त्याला लागतो. आणि मग जेव्हा त्याला ह्या सुखाचा शोध लागतो तेव्हा त्याला ती केवळ शक्ती एकच दिसते, ती म्हणजे ईश्वराची शक्ती. त्याला सर्वत्र त्या ईश्वराचंच रूप दिसतं, कुठेही त्या ईश्वराचंच प्रतिबिंब दिसतं. एवढी भक्तीमधली ती शक्ती त्याला ह्या भौतिक सुखापासून दूर नेते. दुःखाच्या सागरातून त्याला बाहेर काढून हा भवसागर पार करून त्याला कोणतं खरं आत्मिक परमसुख आहे त्या शक्तीकडे त्याला ती घेऊन जात असते. एवढी शक्ती ह्या भक्तीमध्ये असते. म्हणे गोरा कुंभार ऐका नाम देवा, तुम्हा आम्हा नाम कैची. म्हणजे हा गोरा कुंभार आता नामदेवाला सांगत आहे की नामदेवा माझं ऐका, आता तुम्ही आम्ही एकच झालेलो आहोत, आपल्यातला भेद कोणता आता असा राहिलेला आहे. आता सर्व नावाचा हा भेदच पुसून जातो, कारण सर्वत्र एकच चैतन्य आहे. सर्वत्र तोच एकमेव ईश्वर आहे जो आपल्याला ह्या सर्व गोष्टींमध्ये प्रतिबिंबित होतो, जो आपल्या मनावर अधिराज्य करतो, या भौतिक सुखातून वाईट असणाऱ्या गोष्टीतून बाहेर काढतो आणि खरं सुख कशात आहे तो सुख आपल्याला दाखवतो, तो हा ईश्वर. भक्ती मार्गामध्ये जर आपल्याला रममान होऊन पुढे जायचं असेल, खऱ्या भौतिक सुखांचा त्याग करावा लागेल, कारण हे खरे भौतिक सुख जे असतात ते खरे नसून भासणारे असतात, क्षणिक असतात. परंतु ईश्वर किंवा आध्यात्मिक सुख हे मात्र चिरंतर निरंतर असतं आणि हे सुख आपल्याला भक्तीमधूनच प्राप्त होऊ शकतं. जय जय रामकृष्ण हरी.